कुबेरांच्या कथांचा खजिना भाग 8. लक्ष्मी आणि कुबेर, धनाचा खरा समतोल. अनेक जण म्हणतात, मी खूप पैसा कमावतो, पण पैसा हातात टिकत नाही. प्रश्न असा आहे, धन येतं का की धन थांबतं? जर धनाचा देव कुबेर आहे आणि धनाची देवी लक्ष्मी आहे, तर दोघांमध्ये नेमका फरक काय? ही कथा आहे धनाच्या गती आणि स्थैर्याची आणि त्या दोघांमधील पवित्र समतोलाची. पुरातन काळात देवसभा एकदा गंभीर चर्चेत होती. देवतांना प्रश्न पडला होता, काही लोकांकडे लक्ष्मी सतत येते पण टिकत नाही, तर काही लोकांकडे धन हळू येतं पण दीर्घकाळ राहतं. असं का? हा प्रश्न थेट कुबेर आणि लक्ष्मी देवींपर्यंत पोहोचला. लक्ष्मी देवी म्हणजे चंचलता, प्रवाह, संधी, कृपा. पुराण सांगतात, लक्ष्मी स्थिर राहत नाही. ती पाहते, जिथे धर्म आहे, जिथे कृतज्ञता आहे आणि जिथे दान आहे तिथे ती येते. पण जिथे अहंकार, लोभ आणि अधर्म आहे तिथे ती थांबत नाही. कुबेर म्हणजे साठवण, संरक्षण, व्यवस्थापन, जबाबदारी. तो धन देत नाही, तो धन सांभाळतो. कुबेरांचा खजिना स्वतःसाठी नसतो, तर सृष्टीच्या संतुलनासाठी असतो. देवसभेत लक्ष्मीदेवी म्हणाल्या, मी धन देते पण मी ते सांभाळत नाही. कुबेर म्हणाले, मी धन सांभाळतो पण मी ते निर्माण करत नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, म्हणूनच तुम्ही दोघे वेगळे आहात पण अपूर्ण नाही. पुराण स्पष्ट सांगतात, जिथे फक्त लक्ष्मी आहे पण कुबेर नाही, तिथे धन येतं पण वाहून जातं. आणि जिथे फक्त कुबेर आहे पण लक्ष्मी नाही, तिथे साठा असतो पण आनंद नसतो. जिथे दोघेही आहेत तिथे समृद्धी असते. धर्म हा मध्यबिंदू, या समतोलाचा एकच आधार आहे. धर्म म्हणजेच धर्माशिवाय लक्ष्मी थांबत नाही, कुबेर आशीर्वाद देत नाही. म्हणूनच पुराणात सांगितलं आहे, धर्मो रक्षति रक्षितः. कुबेर पूजेचा खरा अर्थ, लोक कुबेर पूजा करतात पैसा वाढावा म्हणून, पण पौराणिक अर्थ असा आहे, धनाचा योग्य उपयोग शिकण्यासाठी, अहंकार टाळण्यासाठी आणि दानाची आठवण ठेवण्यासाठी. दिवाळीत लक्ष्मीपूजेसोबत कुबेरपूजा का करतात? कारण लक्ष्मी येण्यासाठी घर स्वच्छ हवं असतं आणि टिकण्यासाठी मन स्वच्छ हवं असतं. ही कथा आपल्याला शिकवते, धन मिळणं ही कृपा आहे, पण धन टिकणं हा संस्कार आहे. फक्त कमाई पुरेशी नाही, योग्य वापर महत्त्वाचा आहे. जिथे लक्ष्मी येते आणि कुबेर थांबतो, तिथेच खरी समृद्धी नांदते.